तर मित्रांनो बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो कॅनवावरती आपल्याला जो काय बॅनर आहे सोशल मीडियासाठी तो कसा बनवायचा, यूट्यूबसाठी थंबनेल आहे तो कसा बनवायचा. मी खूप सारे व्हिडिओ मी यूट्यूबला दिलेले आहे. तरी पण अजूनही तुम्हाला जर काही नसेल समजलं तर अजूनही मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे सोशल मीडिया आहे. तर हे कॅनवा ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या नसेल केला तर, आणि त्याच्यावरती आपल्याला हवी तशी पोस्ट आपण बनवू शकतो. तर आपण ते कॅनवावरती जे सोशल मीडियाचे पोस्ट, सोशल मीडिया म्हणजे काय, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, त्याच्यासाठी जे आपल्याला थंबनेल लागतात, रील लागतात, स्टोरी लागतात, ते सगळं आपल्याला इकडे बनवता येतं. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं, पण तुम्ही जर नवीन असाल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते. तर बघा, फेसबुक कवर, आता आपण फेसबुक पोस्ट, तर आता आपण काय बघूया, आपण फेसबुक कवर. फेसबुक कवर म्हणजे काय, जे आपली फेसबुकची प्रोफाईल असते, जो आपला फोटो असतो त्याच्यामागे जो कवर लावलेला असतो ना, त्याला म्हणतात फेसबुक कवर. तर त्या कवरची साईज बघा, बरोबर कॅनवाने जशी फेसबुक कवरची साईज असते त्याच साईजमध्ये इकडे सुद्धा दिलेला आहे. तर आपल्याला बघा, तुम्हाला जो याच्यामधला कवर, जो याच्यामधली डिझाईन आहे ती तुम्हाला आवडेल ना, ती तुम्ही घेऊ शकता. ती घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला एडिट कसं करायचं, त्याच्यावरती आपल्याला टॅग कसे टाकायचे, टायटल कसे टाकायचे, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये मी शिकवणार आहे. तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला कशा रिलेटेड कवर पाहिजे ते सगळं इकडे दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला याच्यामधून जर नसेल काही येवत तर तुम्ही इकडे सुद्धा सर्च करू शकता, जसा कवर पाहिजे तसा. तर आपण डान्स कवर करूया. बघा, तर हे सगळे इकडे डान्सचे पोस्टर आले. जर तुमचा बिझनेस कशा रिलेटेड आहे, प्रोडक्ट रिलेटेड आहे, जे प्रोडक्ट असेल ते तुम्ही इकडे सर्च करा. तुम्ही जर म्युझिक शिकवत असाल, तुम्ही जर डान्स शिकवत असाल, तुम्ही वर्कआउट घेत असाल, तुम्ही योगा घेत असाल, एक ना अनेक प्रकार या बिझनेसमध्ये आहे, मार्केटिंगमध्ये आहे. तर हे तुम्ही याच्यामध्ये जो वाटेल तो कवर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही डिझाईन करू शकता. तर आता मी हा कवर घेतला, तर तुम्ही म्हणाल की हा कवर तुम्ही का निवडला, तर मी हा कवर याच्यासाठी निवडला की त्याच्या पाठीमागे थोडंफार का होईना पण डान्सचं बॅकग्राऊंड आहे. आणि जरी नसेल तर ते बॅकग्राऊंड कसं टाकायचं, डिस्क्रिप्शन, टायटल, टॅग मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की बघा, आता आपल्याला ही दुसऱ्यांचा आहे, हा जो बॅनर बनवलेला आहे हा आपला नाही आहे, हा दुसऱ्यांचा आहे. त्याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची. तर कसं करू शकतो, तर आपण हे डिलीट करूया सगळी नावं. तर अशा पद्धतीने मी याच्यावरची जी नावं आहे ती डिलीट करत आहे. कारण आपल्याला काय करायचं की आपली जे नावं आहे ते आपली नावं त्याच्यावरती आपल्याला त्याच्यावर टाकायची आहे. तर तुम्ही बघा की बघा, इकडे टॅम्पलेट्स आहे, एलिमेंट्स आहे, टॅग्स आहे, गॅलरी आहे, ब्रँड आहे, अपलोड आहे. तर आपण काय करूया, टॅग्सवरती जाऊया. आता टॅग्समध्ये मी सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की टायटल, हे जे होल्डिंग वगैरे जे आहे ना, तर याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं नाव तुम्ही इकडून तुम्ही घेऊ शकता. जे आपल्याला प्रो नाही घ्यायचं, अनप्रो जे आहेत ना ते आपल्याला यूज करायचे आहेत. तर बघा, आता ही डिझाईन जर आपल्याला करायची म्हटलं तर ही डिझाईन मी घेतली. आता याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव टाका, कुठलंही नाव तुम्हाला टाकायचं म्हटलं. आता मी माझं नाव टाकते, तर ते त्याच पद्धतीने येणार. बघा, त्याच पद्धतीने हे नाव आलेलं आहे. तर आता मला याच्यामध्ये हे जे नाव आहे हे नाव तुम्हाला स्मॉल करायचे तर तुम्ही स्मॉल करू शकता, बिग करायचे तर तुम्ही बिग करू शकता. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कसली डिझायनिंग हवी असेल तर तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता. कलर आहे, कलर घ्यायचे तुम्हाला वेगवेगळे, जे कलर आवडेल तो कलर घ्या तुम्ही. ग्रीन कलर, आता त्याच्यावरती पण उठून कोणता कलर दिसतोय तो बघायचा आपण. येल्लो कलर, पोपटी कलर, पोपटी कलर हा चांगलाच दिसतोय त्याच्यामुळे. आता हे आपल्याला हे जे खालचं आहे ना हे आपण डिलीट करूया आणि त्याच्यावरती टाकूया डान्स. ठीक आहे.
तर हे डान्स टाकलेलं हे जे आहे ना, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वेगळं करू शकता. कलरमध्ये जायचं, जे ए आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला व्हाईट हवं आहे तर व्हाईट घ्या, तुम्हाला पिंक पाहिजे, कुठला पाहिजे तो कलर तुम्ही इकडे चेंज करू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मग बघा, तुम्हाला अजूनही तुमच्या अकॅडमीचं नाव टाकायचं आहे तर मग मी इकडे टाकू शकते की संगीता डान्स क्लासेस किंवा संगीता डिजिटल मार्केटिंग कोर्स. तर डिजिटल मार्केटिंग जे काही आपण जे काही शिकत असाल ते तुम्ही इकडे सगळं तुम्ही टाकू शकता. आणि डाउनलोडची पद्धत तुम्हाला माहीतच आहे, वरती जाणारा बाण डाउनलोडवरती क्लिक केलं, डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर ते आपोआप डाउनलोड होत असतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर जो फेसबुकचा जो बॅनर आहे तो तुम्ही इथे बनवू शकता आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही करू शकता. तर हा आपला फेसबुकचा बॅनर कसा बनवायचा ही पद्धत मी तुम्हाला आज शिकवलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.